पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेनं अर्थात एनआयनं गुन्हा दाखल केला असून पुरावे गोळा करण्यासाठी सध्या जोरदार मोहीम राबवली जाते। या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शींची चौकशी करण्यात येत असून हल्ल्याबाबत एनआयच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागलेत। हे कोणते पुरावे आहेत आपण पाहूया। हल्ल्याच्या वेळी बैसरन खोऱ्यात 400 जण उपस्थित होते। 22 एप्रिलला दुपारी 2:25 पहिला गोळीबार सुरू झाला। सर्व पर्यटक स्थानिक हे एनआयच्या संपर्कात आहेत। एनआय टीमकडून बैसरन खोऱ्यात 3D मॅपिंग करण्यात येत आहे। उच्च तंत्रज्ञानाच्या उपकरणांसह तपास केला जातोय। नोंदवलेल्या प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाच्या आधारे हे 3D मॅपिंग होत आहे। 3D मॅपिंगद्वारे दहशतवाद्यांचा प्रवेश आणि पळून जाण्याच्या मार्गाची माहिती मिळणार आहे। मेटल डिटेक्टरच्या मदतीने बैसरन खोऱ्याची सध्या तपासणी केली जाते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।